डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी आज मी तुम्हाला खोबरं, शेंगदाणे आणि सर्वात महत्त्वाचं लसूण त्यापासून आज आपण चटणी बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण 2 ते 3 महिन्यासाठी आरामशीर खोबऱ्याची चटणी रेसिपी बघणार आहोत आणि खूप छान अशी ही टिकून राहते आणि चविष्ट बनते. आणि ह्याच्यामध्ये जो आपण वापर करणार आहोत तो लसूण म्हटलं तर लसूण आणि खोबरं आणि शेंगदाणे ह्याची टेस्ट आहे ना चटणीची अतिशय सुंदर येते. तर चला आपण काय काय साहित्य घेतले ते बघूया. ते मी जे प्रमाण घेतले ते तुम्हाला दाखवते. ते 1 वाटी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. खोबरं म्हटलं तर सुकं खोबरं घेतलेलं आहे. इथे ओलं खोबरं घ्यायचं नाही आहे, कारण सुक्या खोबऱ्यापासूनच आपण चटणी बनवणार, कारण ती आपल्याला भरपूर असे दिवस टिकून राहते. आणि खोबरं म्हटलं तर बारीक असे तुकडे कट करून घेतलेत. त्याचप्रमाणे इथे मी 1 वाटी छोटा वाटी इतकं मिरची पावडर घेतलं आहे. मिरची पावडर म्हटली तर इथे मी तिन्ही मिरच्या म्हणजे बेडकी, काश्मीरी आणि पटना असे तिन्ही मिरची मिक्स करून मिरची पावडर बनवलेली आहे. आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड केला आहे, कोणी बघितला नसेल तर नक्कीच बघा. तीच ही मिरची पावडर घेतलेली आहे. त्याचप्रमाणे इथे 2 टेबलस्पून इतकं तीळ घेतले आहेत, 1 टेबलस्पून जिरं घेतलं आहे आणि शेंगदाणे आणि खोबरं आपण 1 वाटी घेतलेलं आहे. म्हणजे खोबरं आहे ती जास्त असं गच्च भरून घ्यायचं. त्याचप्रमाणे आपण अर्ध वाटी इथे लसूण घेतलेला आहे. हा लसूण सोलून घेतला आहे आणि म्हटले तर 2 लसणाचे कांदे घ्या आणि ते सोलून घ्या. लसूण जेवढा वापरेल तेवढा अतिउत्तम, कारण जी आपण चटणी बनवणार ते लसणावर. आणि चमच्याचं माप म्हटलं तर हे बघा इतक्या मापाचा हा मी चमचा घेतला आहे आणि त्याच मापाने हे मिरची पावडर, तीळ आणि जिरं घेतलेलं आहे. आता इथे मी एक पॅन घेतलेला आहे, पॅन गरम करून घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण जे खोबरं बारीक कट करून घेतलं होतं ते घालून घेऊया. आता इथे खोबरं आहे ना आपल्याला मीडियम गॅसवर भाजून घ्यायचं आहे. इथे आपल्याला कोरडंच खोबरं भाजायचं आहे, इथे तेलाचा वगैरे वापर करायचा नाही आहे. ऑलरेडी आपण खोबरं ज्यावेळेस भाजतो त्यावेळेस बऱ्यापैकी तेल सुटतं. आणि इथे सर्वात महत्त्वाची टीप आहे, ज्यावेळेस आपण चटणी बनवतो तेव्हा खोबरं आहे ते चांगलं घ्या, जेणेकरून ना म्हणजे काय होतं, ज्यावेळेस आपण चटणी बनवतो आणि ती आपल्याला बरेच दिवस टिकवायची, म्हणजे ही चटणी जवळजवळ 3 महिने ही टिकून राहते. आणि जर का तुम्ही खोबरं चांगलं घेतलं नाही तर ते खोबरं आहे हे खराब असलं तर ती चटणी आहे ही खोमी होते. खोबऱ्याचा वास आहे हा खोमट येतो आणि चटणी खराब झाल्यानंतर त्या खोमट वासामुळे चटणी खायला सुद्धा होत नाही. त्याचप्रमाणे खोकला होण्याची सुद्धा शक्यता असते. म्हणून जेवढं खोबरं चांगलं घेतील आणि जेवढं फ्रेश घेतील तेवढं अतिउत्तम. म्हणजे थोडंसं जरी खराब असेल तरी ते सुद्धा खोबरं असं घेऊ नका, जेवढं चांगलं असेल तेवढंच घ्या. आता इथे मीडियम गॅसवर थोडंसं आपण खोबरं आहे हा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता हे खोबरं आहे मी थोडंसं लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतलं आहे. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. खोबरं भाजून झाल्यानंतर इथे आपण शेंगदाणे घेतले होते ते भाजून घेऊया. आता शेंगदाणे सुद्धा आपल्याला मीडियम गॅसवर हे भाजून घ्यायचे आहेत. भाजताना शेंगदाणे हे महत्त्वाचे आहेत, कारण शेंगदाणे आपल्याला जास्त देखील करपवायचे नाही आहे. जर का तुम्ही शेंगदाणे जास्त करपवले तर चटणीची टेस्ट आहे ती उतरून जाते. थोडीशी चटणी आहे ही कडवट लागेल, म्हणजे याची टेस्ट आहे ना खूप उतरून जाते. त्याच्यासाठी ना आपल्याला शेंगदाणे आहेत ना असे शेंगदाण्याचे थोडेसे डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, किंवा थोडेसे असे शेंगदाण्याचे सालं सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आता इथे मी जे खोबरं वापरलं आहे त्याचप्रमाणे जे शेंगदाणे वापरले ते प्रमाणशीर घेतले आहेत. त्याच प्रमाणात तुम्ही चटणी बनवा, म्हणजे चटणी आहे ही खूप छान बनते. इथे बघू शकता हे शेंगदाणे 1 मिनिटासाठी मी मीडियम गॅसवर परतवून घेतले आणि थोडासा असा कलर चेंज झाले. त्याचप्रमाणे हे शेंगदाण्याची सालं बघू शकता अशी निघतात लगेच, असे आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहेत. इथे आपल्याला घालायचे लसूण. आता लसूणचं प्रमाणसुद्धा मी अर्धा वाटीच तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण लसूण आपल्याला शरीरासाठी अतिउत्तम आहे. म्हणजे ज्या लोकांना जर का कोलेस्ट्रॉल वगैरे असेल तर त्यांनी अतिशय म्हणजे लसूण जेवढा खाईल ना तेवढा चांगला, कच्चा खाईल तर अतिउत्तम. म्हणून आज खास आपण चटणी जी बनवतोय ती लसणाची, म्हणजे लसूण जास्त वापर करून आपण ही चटणी बनवणार आहोत. आता इथे ना लसूण आणि मी शेंगदाणे जे घेतले होते 1-2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर हे परतवून घेतलेत. आणि तुम्ही लसणाचा कलर बघू शकता, म्हणजे ह्या लसणाला असे लाल लाल असे थोडेसे असे टिपके आले तोपर्यंत आपल्याला हा लसूण आहे हा परतवून घ्यायचा आहे. आणि शेंगदाणे खूप छान भाजले गेलेत. आता इथे ना तुम्ही जर का शेंगदाणे खूप भाजले तर चटणीचा कलरसुद्धा चेंज होतो. त्याचप्रमाणे मी जसं खोबरं सांगितलं तुम्हाला कसं भाजायचं ते सुद्धा दाखवलं आहे. खोबरंसुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, नाहीतर खोबरंसुद्धा खूप करपवलं तर इथे तुम्हाला चटणीचा कलर आहे तो पूर्ण चेंज होतो. आता इथे आपण जिरं घेतलं होतं
ते घालूया. आता जिरं म्हटलं तर अगदी खूपसुद्धा आपल्याला जिरं घालायचं नाही आहे. जेवढं मी तुम्हाला सांगितलं आहे तेवढंच जिरं घालायचं, म्हणजे एक छोटी चमचा फक्त जिरं घालायचं आहे. अगदी तुमच्याकडे जर का मोठा चमचा असेल तर एक पाव चमचा घाला, कारण जर का तुम्ही जास्त जिरं घातलं तर चटणीची जी टेस्ट आहे ना ती थोडीशी उतरते. त्याचप्रमाणे इथे आपण जे तीळ घेतले होते ते घालूया. तीळ घातल्यामुळे चटणी आहे ना ह्याला टेस्ट आहे ना खूप सुंदर येते, म्हणून थोडेसे तीळ आहेत ते आपण आवर्जून घालायचे. जर का तुम्हाला इथे तीळ घालायचे नसतील तर नाही घातले तरीसुद्धा चालेल. तुम्ही फक्त शेंगदाणे, खोबरं आणि लसूण वापरला तरीसुद्धा चालेल. पण इथे तुम्ही जेवढं मी साहित्य दिलं आहे तेवढं तुम्ही थोडं थोडं वापरा. खूप चटणी छान होईल आणि 3 महिने आरामशीर टिकून राहते. आणि आपण ज्या वेळेस ना डाळ भात वगैरे बनवतो अशा वेळेस कधी भाजीचा कंटाळा आला तर त्यासोबत नुसती चटणी घेतली ना खायला तरीसुद्धा छान वाटतं जेवण. आता इथे तीळ आणि जिरं घातल्यानंतर मी 1 मिनिटासाठी फक्त परतवून घेतलं आणि त्यानंतर इथे आपण गॅस बंद केलेला आहे. तर इथे मी 1 टेबलस्पून इतकं मोठं मीठ घालते. आता इथे तुमच्याकडे जर का मोठं मीठ नसेल तर तुम्ही जे तुम्ही भाजीमध्ये यूज करतात ते मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. थोडं इथे ना मी चटणीला मोठ्या मिठाचा वापर केला आहे, त्यामुळे चटणी आहे ना चविष्ट बनते. आता इथे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. आपण जी मिरची पावडर घेतली होती ती सर्व घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता इथे जेवढं मला तिखट चटणी लागेल त्याप्रमाणे मी इथे मिरची पावडरचा वापर केला आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे मिरची पावडरचा वापर करू शकता. आणि मिरची पावडर घातल्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या अगोदरसुद्धा मी तुम्हाला सांगितलं की मी गॅस बंद केलेला आहे. त्यानंतर इथे मी मीठ घातलं, त्याचप्रमाणे मिरची पावडरसुद्धा घातलेली आहे, कारण तवा हे गरम असतो, त्याचप्रमाणे शेगडी देखील गरम असते. आणि ह्याच्यामध्ये सर्व हे आपण जे मसाले घातले ते व्यवस्थित परतवले जातात. मी जे खोबरं भाजलं होतं ते बाजूला काढून ठेवलं होतं ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया. सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जी आपण मिरची पावडर वगैरे घातली आहे ना ती व्यवस्थित सर्व खोबऱ्याला, शेंगण्याला व्यवस्थित लागली जाते. आणि पॅनसुद्धा आपलं गरम आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित पुन्हा भाजलं जातं. इथे मी पुन्हा तुम्हाला सांगते की जास्त खोबरं किंवा शेंगदाणे हे आपल्याला भाजायचे नाही. तुम्ही जेवढं मी सांगितलं त्या पद्धतीने भाजलं ना व्यवस्थित तर चटणी अशी टेस्टी लागते. आता हे सर्व भाजल्यानंतर हे भाजून झाल्यानंतर आपल्याला हे सर्व साहित्य आहे आपण घातलेलं तेवढं सर्व थंड करून घेऊया. आता हे सर्व साहित्य आहे हे आपण थंड करून घेतलं आहे. थंड केल्यानंतर इथे मी 1 टेबलस्पून इतकी साखर घालते. तुम्हाला जर काही इथे साखर नसेल घालायची तर तुम्ही इथे स्किपसुद्धा करू शकता. त्याचप्रमाणे इथे मी आमचूर पावडर घेतली आहे, ती आपण जवळजवळ 1 टेबलस्पून इतकी घालायची आहे. आता इथे मी आमचूर पावडर घातली आहे. जर का तुम्हाला आमचूर पावडर नसेल घालायची तर तुम्ही नाही घातली तरीसुद्धा चालेल. इकडे तुम्ही ज्या वेळेस आपण खोबरं शेंगदाणे भाजले होते त्यावेळेस ना तुम्ही इथे चिंचेचा, म्हणजे जी आपली चिंच असते भाजीत टाकायची काळी एकदम कोरडी चिंच असते ती तुम्ही त्याच्यामध्ये घालून तीसुद्धा मिक्सरला अशी फिरवून घेऊ शकता. आता इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये जेवढं राहील ना तेवढं हे सर्व टाकून घ्यायचं आहे. पण जेवढं भांडं आहे ना आपण गच्च असं भरून घ्यायचं आणि गच्च भरून घेतल्यानंतरच मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यामुळे ना ह्याचं टेक्स्चर आहे ना चटणीचं ते खूप सुंदर येतं. किंवा इथे ना तुम्ही मोठं मिक्सरचं भांडं तुम्हाला वापरायचं असेल तर मोठं मिक्सरचं भांडं घेऊन सुद्धा तुम्ही ही चटणी आहे मिक्सरला वाटू शकता. की तुम्हाला चिंच किंवा आमचूर पावडर काही घालायची नसेल तर तुम्ही इथे स्किप करू शकता. आता ही मिक्सरला फिरवून घेते. इथे चटणी आहे ही सर्व मी मिक्सरला फिरवून घेतली आहे बघू शकता. आणि ह्याचं टेक्स्चर आहे ना ते आपल्याला अशा पद्धतीनेच पाहिजे. आणि गच्च मी 2 वेळा मिक्सरचं भांडं भरलं आणि मिक्सरला फिरवून घेते. खूप सुंदर अशी ही चटणी झाली, म्हणजे एकदम बारीकसुद्धा नाही, अशा पद्धतीने ही जाडसर थोडीशी अशी बनते आणि खूप छान रेडी होते. इथे ना जर का तुम्हाला मिठाचं प्रमाण वगैरे काही कमी वाटलं तर ज्यावेळेस आपण मिक्सर फिरवतो ना त्यावेळेस थोडंसं मिठं तुम्ही पुन्हा करू शकता आणि थोडंसं मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता ही चटणी आहे बघू शकता एकदम मस्त अशी कोरडी पण नाही आहे किंवा जास्त ओलसर पण नाही आहे, इतकी मीडियम अशी ही चटणी खूप सुंदर झाली आहे डाळ भातासोबत खाण्यासाठी. त्याचप्रमाणे चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी 1 नंबर अशी चटणी होते. लहानापासून मोठे आवडीने खातील अशी ही चटणी रेडी होते, कारण खूप जास्त तिखटसुद्धा नाही आहे. प्रमाण मी जेवढं दाखवलं तेवढं परफेक्ट ठेवा. त्याचप्रमाणे अगदी तुम्ही, कारण ही आपण चटणी आहे पाण्याचा न वापर करता लसणावर ही चटणी वाटली जाते. त्याच्यामुळे जर का तुम्हाला असं वाटलं की लसूण इथे कमी वाटला की म्हणजे खूप कोरडी वाटली तिथे तुम्ही थोडंसं लसूण पुन्हा वापर करा आणि चटणी वाटून घ्या. त्याचप्रमाणे जास्त ओलसर वाटली तर तुम्ही इथे ना शेंगदाणे आणि खोबरं आहे थोडंसं पुन्हा भाजून घ्यायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायची. अगदी सुटसुटीत आणि
चविष्ट अशी ही चटणी बनते. आता ही चटणी आपण काय करायचं आहे, एका बरणीमध्ये मस्त अशी भरून ठेवायची. बरणी मी स्वच्छ धुतलेली आहे आणि उन्हात थोडी सुकत देखील घातलेली आहे. आता ही बरणी आपण बरणी गच्च भरून घ्यायची, पॅक बंद झाकण लावून ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवूनसुद्धा तुम्ही ही चटणी जेव्हा लागेल तेवढ्या भातासोबत तुम्ही खाऊ शकता. आणि जर का तुम्ही अशी पण छोटी एखादी काचेची बरणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये जेवढी लागेल ना तेवढी थोडीशी बाहेर ठेवायची आणि बाकी सर्व फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला डाळ भातासोबत, त्याचप्रमाणे डब्यासोबत, चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी खास मी खोबरं, लसूण आणि शेंगदाणे ह्याची चटणीची रेसिपी दाखवली आहे. व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्रमैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा ही चटणी कशी बनवायची ती माहिती मिळेल. आणि प्रमाण परफेक्ट ठेवा, म्हणजे ह्याच पद्धतीने तुमची चटणीसुद्धा अगदी मस्त बनेल. आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका. एक लाईक देखील करा आणि लाईकच्या बाजूला हाईपचं बटन ते देखील दाबायला विसरू नका. बघू शकता मस्त असं दिसायला सुद्धा चटणी किती सुंदर दिसते. आणि जर काही चटणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्थ राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.